Okay, now see the next topic, practice set 2.5, complete the activity. एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलंय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 आणि त्याचा डिस्क्रिमिनंट काढून दिलाय, डेल्टाची व्हॅल्यू दिली आहे b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 5. मग ही व्हॅल्यू जी आहे ही ग्रेटर दॅन 0 आहे. डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते तेव्हा जे रूट्स येतात ते रिअल आणि अनइक्वल असतात, वास्तव असतात आणि असमान असतात. रूट म्हणजे त्याचे मूळ. नंतर ही व्हॅल्यू जी आहे -5 म्हणजे याची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, अशा वेळेस ते नॉट रिअल असतात म्हणजे वास्तव नसतात. नंतर सम ऑफ रूट्स देऊन ठेवलंय, म्हणजे सम ऑफ रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7 आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स देऊन ठेवलंय 5 म्हणजे काय, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 5. आणि आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन विचारले तर क्वाड्रेटिक इक्वेशन या फॉर्म्युल्याने तयार करता येतं. म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा त्याची व्हॅल्यू काय मायनस, बरोबर आहे. मग मायनस परत ब्रॅकेटमध्ये आल्यानंतर काय होणार आहे, प्लस होणार आहे. प्लस 7x आणि अल्फा बीटाची मल्टिप्लिकेशन 5 इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन तयार करता येतं. नंतर इफ अल्फा बीटा रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0. आपल्याला अल्फा प्लस बीटा विचारलाय, दोन रूटची ॲडिशन विचारली आहे. मायनस बी अपॉन ए वापरून आपण इथे याला कम्पेअर करावं लागेल कशाबरोबर, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे इथे a आला 2, b आला -4, c आला -3. मग व्हॅल्यू टाका, इथलं मायनस साईन तसंच आणि b ची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे -4 म्हणून परत ब्रॅकेटमध्ये -4. इथे a म्हणजे 2 इज इक्वल टू 4/2 इज इक्वल टू 2. नंतर अल्फा इंटू बीटा फॉर्म्युला c अपॉन ए, c म्हणजे -3 आणि a आहे आपल्याकडे 2. या अशा पद्धतीने आपण याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डेल्टा काढायचा आहे, पहिले कम्पेअर करा. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू काही दिला नाही म्हणजे 1, b इज इक्वल टू 7, c इज इक्वल टू -1. डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 7चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ब्रॅकेट 1 इंटू ब्रॅकेट -1 इज इक्वल टू 49. देअरफॉर डेल्टा 49. हा मायनस आहे, हा मायनस आहे, मल्टिप्लिकेशन प्लस होणार आहे. 4 इंटू 1 4 इंटू 1 4. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 53. इथे पण कम्पेअर करा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5, c इज इक्वल टू 10. डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इज इक्वल टू -5चा स्क्वेअर -4 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ब्रॅकेट 10. देअरफॉर डेल्टा इक्वल टू मायनस जरी असला तरी स्क्वेअर प्लस होतो आणि इथे मायनस 4 दूने 8 गुणिले 10 80. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू -55. इकडचा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. a इज इक्वल टू √2, b इज इक्वल टू 4, c इज इक्वल टू 2√2. डेल्टा b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b 4चा स्क्वेअर मायनस 4 इंटू √2 आणि इकडे 2√2. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 4चा स्क्वेअर केला तर 16. आता इथे लक्षात घ्या, इथे मायनस आहे, इथे सगळे प्लस आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन मायनसच होणार आहे. ओके, मग आता इथे काय येईल बघा, 4 मल्टिप्लाइड हा बाहेरचा 2 इथला आणि हे √2 इंटू √2 म्हणजे परत 2. √2 इंटू √2 म्हणजे √4 होतो आणि 4चं स्क्वेअर रूट 2 येतं. मग आता काय येईल, डेल्टा इक्वल टू 16 मायनस 4 दूने 8 8 दूने 16 म्हणजे हा डेल्टा आला 0. अशा पद्धतीने डिस्क्रिमिनंट आपण काढू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. अगोदर कम्पेअर करा, डेल्टाची व्हॅल्यू काढा. कम्पेअर विथ
ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a आला 1, b -4, c आणि 4. डेल्टा b² मायनस 4ac इज इक्वल टू -4 चा स्क्वेअर -4 इंटू 1 मल्टिप्लाइड 4 इज इक्वल टू 16 मायनस हे पण 16 इज इक्वल टू 0. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. जेव्हा डिस्क्रिमिनंट 0 येतो त्यावेळेची कंडिशन असते रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल. जेव्हा डेल्टा 0 येतो त्यावेळेस ते जे रूट्स असतील ते रियल आणि इक्वल असतात. नंतर इथे बघूया ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -7, c इज इक्वल टू 2. डेल्टा इक्वल टू b² मायनस 4ac इज इक्वल टू -7 चा स्क्वेअर -4 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 2 याचं स्क्वेअर 49. इथे -4 दुने 8, 8 दुने 16 म्हणजे डेल्टा येतो इथे 9 मधून 6 गेले 5 आणि हे 35. 35 ही जी व्हॅल्यू आहे ही ग्रेटर दॅन 0 आहे तेव्हा रूट्स रियल अँड अनइक्वल असतात. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ते सारखे नसतील, रियल असतील पण सारखे असणार नाही. इथे काय होईल बघूया. a² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2, c इज इक्वल टू 9. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. डेल्टा इक्वल टू 2 चा स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू 9 सगळेच पॉझिटिव्ह आहेत. डेल्टा इक्वल टू 4 मायनस 9 चौक 36. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू -32. आणि जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू ही मायनस येते म्हणजे लेस दॅन 0 येते त्यावेळेस रूट्स आर नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल. या पद्धतीने आपण त्या रूट्सचे नेचर सांगू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. वी हॅव टू फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द गिवन रूट्स. आता हे रूट्स दिले म्हणजे काय, अल्फा इज इक्वल टू 0 आहे आणि बीटा इज इक्वल टू 4 आहे. पण दोन व्हॅल्यू काढून घेऊ आणि नंतर फॉर्म्युला वापरूया. पहिले अल्फा प्लस बीटा काढूया. अल्फा प्लस बीटा आहे 0 प्लस 4 इज इक्वल टू 4 आणि अल्फा इंटू बीटा हे होतं 0 इंटू 4 इज इक्वल टू 0. आपल्याला फॉर्म माहिती आहे इक्वेशनचा. काय जे इक्वेशन आपण वापरतो त्यासाठी जे स्टँडर्ड फॉर्म आपल्याला दिलेला आहे की कशावरून आपण इक्वेशन काढू शकतो, तर ते इक्वेशन आहे x² मायनस अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाइड बाय x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आहे. याच्यात फक्त ह्या व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर x² मायनस अल्फा प्लस बीटा आलाय 4x आणि प्लस 0 इज इक्वल टू 0 म्हणजेच हे इक्वेशन येते x² मायनस 4x. हे त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. इकडे बघूया. इथे पण अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू -10. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 प्लस -10, 3 minus 10. Therefore alpha plus beta is equal to -7. अल्फा प्लस बीटा आलाय -7. अल्फा इंटू बीटा काय येईल, अल्फा इंटू बीटा 3 इंटू -10. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -30. फॉर्म्युला हाच वापरा. x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर x² -7 इंटू x आणि मल्टिप्लिकेशन -30 प्लस -30 इक्वल टू 0. याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, x² प्लस 7x प्लस -30 इज इक्वल टू 0. इथे पण बघूया. अल्फा इज इक्वल टू 1/2, बीटा इज इक्वल टू -1/2. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस -1/2 इज इक्वल टू 0, कारण विरुद्ध चिन्ह आहेत. मग इथे अल्फा इंटू बीटा 1/2 इंटू -1/2 इज इक्वल टू -1 इंटू 1 1, 2 इंटू 2 4, -1/4 इज इक्वल टू -1/4. फॉर्म्युला हाच वापरावा लागेल.
एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे 0, 0x इथे x पाहिजे, प्लस अल्फा बीटा म्हणजेच मायनस 1/4 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर हा 0 होणार आहे आणि हे प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस 1/4 इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे बघूया, अल्फा इज इक्वल टू 2√5 अँड बीटा इज इक्वल टू 2 मायनस √5 आणि इथे 2 प्लस √5. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 मायनस √5 प्लस 2 प्लस √5. हा मायनस √5 प्लस √5 कॅन्सल म्हणजे उरले 4 आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 2 मायनस √5 इंटू 2 प्लस √5. आता हे a मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a प्लस बी त्याचं एक्सपान्शन होतं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 मायनस याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूटमध्ये 25 आणि त्याचं 5 म्हणजे इज इक्वल टू -1. फॉर्म्युला आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाइड एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा आला आपल्याकडे 4 म्हणजे तो येईल 4x आणि हे येईल -1 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपण याचे क्वाड्रॅटिक इक्वेशन. Okay, now see the next example. Sum of the roots of quadratic equation is double their product. मग quadratic equation हे आहे, कंपेअर केलं याच्याबरोबर. a आला 1, b आला -4k आणि ही पूर्ण टर्म c आली k प्लस 3. अल्फा प्लस बीटा काढायचं असेल तर -b/a मायनस 4k अपॉन 1, 1 ने डिवाइड केलं काही फरक पडत नाही, मायनस मायनस प्लस 4k आणि अल्फा इंटू बीटा c/a k प्लस 3/1 म्हणजेच k प्लस 3. पण रिलेशन काय त्यांचं बघा, जी सम आहे ती प्रॉडक्टच्या डबल आहे म्हणजे याला 2 ने मल्टिपल केलं तर इक्वल होणार आहे. सम आली आहे 4k, 2 इंटू ब्रॅकेट k प्लस 3, तो 2 ने डिवाइड केलं इकडे तर 2k उरला, इथे k प्लस 3, हा k परत मायनस करा, 2k मायनस k इज इक्वल टू 3 म्हणजे k ची व्हॅल्यू आली 3. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7. y square minus 2y minus 7 is equal to 0. Compare with ay square plus by plus c is equal to 0. a ची व्हॅल्यू आली 1, b आला -2 आणि c आला -7. मग आता अल्फा प्लस बीटा काढायचा असेल तर मायनस b अपॉन a हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार आहे. काय होईल मग, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट -2/1 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2/1 इज इक्वल टू 2 आणि अल्फा इंटू बीटा करायचं असेल तर c/a, c म्हणजे -7. Therefore, alpha into beta is equal to -7/1 is equal to -7. ओके, पुढे बघा. आता समजा आपल्याला एक एक्सपान्शन माहिती आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर जर केला म्हणजे a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर अल्फाचा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटाचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. पुटअप करूया व्हॅल्यू सगळ्या. अल्फा प्लस बीटा म्हणजे 2चा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे -7 प्लस बीटा स्क्वेअर. देअरफॉर 4 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर हा इकडे आणा प्लस बीटा स्क्वेअर आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन -14, हा -14 इकडे प्लस होईल म्हणजे 4 + 14 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. देअरफॉर 18 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही त्याची व्हॅल्यू असणार आहे. ओके, नाउ सी द रिमेनिंग पार्ट.
आता आपल्याला हे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायचं, त्यासाठी हे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरावं लागेल. अल्फा प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा क्यूब प्लस, आता या ठिकाणी या दोघांमध्ये काय कॉमन येतं बघूया. आपल्याला माहिती आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन आहे. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब, याला इकडे आणूया, प्लस बीटा क्यूब प्लस याच्यामध्ये 3 अल्फा बीटा कॉमन काढा. इथे अल्फा उरला आणि इथे बीटा उरला. थोडंसं रिअरेंज केलं फक्त. इथे व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, अल्फा बीटा 2चा क्यूब, अल्फा क्यूब, इथे क्यूब पाहिजे. नको मला नाही पाहिजे, मला जा नंतर नंतर नंतर. हो ओके ओके, काळा रंगचं घे तुला. हां, अल्फा बीटा -7 म्हणजे इथे मल्टिप्लाइड येईल -7 आणि याला अल्फा प्लस बीटा म्हणजे 2ने मल्टिपल होईल. ओके, देअरफॉर याचा क्यूब केला तर 8 येतो. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, इथे मल्टिप्लिकेशन प्लस मायनस प्लस म्हणजे मायनस होणार आहे. 7 त्रिक 21 आणि 2 21 दुने 42. हे इकडे आणा. 8 प्लस 42 इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, that is 50 is equal to okay. Now see the next part. Roots are real and equal. We have to find value of k. 3y square plus ky plus 12 equal to 0. Compare with ay square plus by plus c. a म्हणजे 3, b म्हणजे k आणि c म्हणजे 12. मग आपण डिस्क्रिमिनंट काढूया. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू 12. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस 12 गुणिले 12 144. बट रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल. जेव्हा रूट्स रियल आणि इक्वल असतात त्यावेळी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आलेली असते. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. देअरफॉर के स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0. के इज इक्वल टू तिकडे जाऊ द्या 0 प्लस 144. के इज इक्वल टू 44. के स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर इक्वल टू. देअरफॉर दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढा, प्लस मायनस 12. मग केची व्हॅल्यू एकतर प्लस असू शकते और k इज इक्वल टू -12. अशा पद्धतीने आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येते. तिथे ऑर म्हटलं तरी चालेल किंवा अँड म्हटलं तरी चालेल, आणि किंवा ऑर, या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. ओके, मला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ओके, थँक्यू.